सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ. आणि नानांना काय काम सांगितलं होतं बरं का हॉटेलला, ही टुपली. पण आता ह्यात मस्तपैकी भाकरी अशा पांगून कडक अशा ठेवायच्या, लय भिवत नाही होय. आणि नाना एक सांगितलं, नाना 3 घेऊन आले. आता ह्यात मस्तपैकी पेपर टाकायचं आणि भाकरी ठेवायच्या, कारण का भाकरीसाठी लय वडावड होती. या रात्री काय सांगायचंय, रात्री काल शुक्रवार होता. अरे पण आमची पटांगण झालं रात्री शुक्रवारचं. इतकं ताण झालं ना, सगळ्या बायका सारवण काढाय गुतल्या त्या आणि बायका कमी पडल्या. आणि गर्दी अख्खं टेबल खुलं, उभा राहायला जागा नाही, काहीच नाही. आणि सगळीच गायब. आणि गेट तर यार वाईट लावून घेतलं. त्याचं सांगा की नाव घेऊ. काय चाललं होतं तुझं? मी बोलते या पोर का ह्याच्या माहिती करते, चेष्टा असू द्या. आपल्या पोरांसारखी पोरं असतात, त्यामुळे त्यांना पण हे करावं लागतं. आणि हॉटेल चालू आहे बरं का. आज आहे शनिवार. तुम्ही म्हणता शनिवार, आम्ही नाही खात, पण बाकीच्यांना ज्यांना खायचंय त्यांना तर आम्हाला द्यावं लागतंय की. आणि हो का भाकरी चालू आहे. नानापासून स्वागत आहे. नानांचं आधी पहिलं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. नानांचं वेब सिरीज मध्ये मोलाचं काम आहे ना, त्याच्यामुळं. हो. आणि इकडे भाकरी चालू झाल्यात, कांदा लिंबू काकडी असं व्यवस्थित इकडे गिरण चालू आहे असे. आणि ही तिथला हळ उचला अश्विनी, ती हळ उचलून तिकडे ठेवा आता, म्हणजे जागा बरोबर होती बायकांना. ते नाही हळ ती उचलाय सांग कोणाला तरी पटांगणात ही करायला. असं कामकाज सकाळचं चालू झालेलं आहे. आणि आजच्या उद्याच्या दिवस हॉटेलचं चालू आहे, कारण सगळे लोक खातात. परत नवरात्रात 9 दिवस बरेच जणांचं कोणी खातं कोणी खात नाही, त्याच्यामुळं कसं आहे चालू ठेवायचंय. बाकीचं सगळं काम राहिले. आणि काय ते म्हणले आपण गोदड्या ही सगळं धुवायला सोमवारी घेऊन येऊ, सकाळचं लवकर गाडीत टाकून. तिथं ज्यांनी व्हिडिओची जाहिरात केली त्यांच्याकडून धुवून येऊ म्हणलं मस्तपैकी. आणि मग भांडी ही घासायला काय सारवायचं नाही, एकच खुली सारवायला. आता आज उद्या काय काढतील ती काढतील, आणि बाकीचं काढायचं सोमवारी. घट बसायच्या सोमवारी. आम्ही सोमवारी संध्याकाळी घट बसवतो. तुम्ही म्हणताना असं का सगळ्या बायकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते 2-3 दिवस खूप कामाचे असतात. आणि हॉटेलचा आता बिझनेस चालू केलाय म्हणल्यानंतर हे पण बघावं लागतंय, ते बघावं लागतंय, सगळंच बघावं लागतंय. काय काय त्या कमेंटला पण उत्तर द्यावं लागतंय. सासूबाईंना घरी ठेवलंय, तू इकडं करते तिकडं जाती, असं तसं बाकीचं काय काय. सगळ्याला समोर जावं लागते, सगळ्याला तोंड द्यावं लागते, सगळ्यांचं सगळं बघावं लागते, सगळं करावं लागते. आता कसं आहे माहिती आहे का, कुणाला काय म्हणून कुणाला काय म्हणून. 2 दिवस ह्यांना घरी राहावं म्हणलं तर ती बडाबडा करतात. घरचं काम बघावं का, हिथलं ही म्हणतात, हिथलं बायांचं सगळं बघावं लागते. पाठीमागं भाकरीचं त्याचं कमी आहे जास्त, परत तिकडचं तिकडचं. मग ही दोघं काय करायची. पोरं पण मग स्टाफ वाढवलाय, पण तरी गर्दी खूप आहे, वाढती आहे. कारण का 2 दिवस खाण्याचं असतात, लोक खाते ती. कारण का बरेच जण पाळतात, त्याच्यामुळे त्यांना आज उद्या खाण्याला चान्स आहे, उद्या आहे आम्हाला. त्याच्यामुळं मग आता काय करायचं, सगळंच बघावं लागतं. या आता हॉटेलवरती आलो आहे, किती वाजल्या, रात्री शुक्रवार अक्षरशः जेवायला 1:45 वाजता, 12:30ला 1:45ला मिळलं. काल कवा खाल्लं होतं त्याच्यावर जेवायला सुद्धा अक्षरशः टायमिंग नाही. अंगावरती काटा फुटला हो का. कसं होतंय त्याच्यामुळं रात्री घरी जायला पण हे गेलो नाही, इथं झोपलो. सकाळी उठून परत घेतलं करायचं होतं, त्याच्यामुळं मग हे म्हणले राहू दे आजच्या दिवस इथंच हे करूया, झोपून हे करून व्यवस्थित करून सकाळी उठून परत लवकर मटण बोकडं तोडायची, ते आणायची, ती करोस्तवर ही 3 वाजते. तर चला म्हणलं आज थोडंसं असं बोलून बसूया. अजून कस्टमर काय चालू, म्हणजे गेट उघडलं नाही. भाजी जी आहे ना, तो रस्सा उखळतो या, कारण का रस्त्याला व्यवस्थित उखळी ही कुठली हे केलं चांगलं तरच त्याला चव लागते. काय कुठं काय व्हायचंय, त्यांना विचारते की थांब की मी कुठं ठेवला होता, कुठली कुठं ठेवलेली पिशवी. पिशवी तो आधी तर नेऊन ठेवली त्यांच्या खोलीत, ते म्हणतात ना डबा आणि पिशवी तू इथलं उचललं. तीच तो सगळं इथं रात्री जेवताना उशीर झालता म्हणून तो इथलं सगळं उचललं आणि तिथं खोलीत नेऊन ठेवलं. डबा पिशवी ही आमच्या आईचा एक डबा होता, ती गेलाय झाकानं, डबाच नाही, फक्त झाका नाही इथं.
मोर तिकडं आणि आईला तर परत काय म्हणलं आईने म्हणली नाही काय तिने मला दिलता त्या दिवशी एकदा डबा तो डबा इथनं गायब झाला भांडी तर काय नीटकी राहिनात बायका घासून हे करतात पण जाऊ द्या कुणाला काय म्हणता कुणाला काय म्हणायचं नाही काय नाही कस्टमर चालू होती भाजीचं कसं कसं चाललंय चला तुम्हाला एकदा झलक दाखवते सर्व तर रस्सा बनवायचा चालू सगळं व्यवस्थित लावून ताटं बिटं कांदे घासून सगळे हे करून लावलं की आपलं व्यवस्थित बाय सगळ्यांना ज्याची त्यांनी आपापली कामं वाटून दिलेली असतात ती पटापटा करतात हुडक तुझी तू हुडक आता कुठं ठेवलाय ती बघ